नमस्कार. साहित्य म्हणजे सह जे जातं ते, त्याला आपण साहित्य असं म्हणतो. मराठी साहित्यामध्ये जी 3 ते 4 विशेष करून कथा लेखिकांची जी नावं आहेत, ती नावं घेतल्याबरोबर अनेकांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या ग्रंथालयात म्हणून असणारी सगळी पुस्तकं डोळ्यासमोर येतात. मला वाटतं 1980 नंतरचा जो कालखंड घेतला तर गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया, मेघना पेठेंच्या पर्यंतचं या 4 जणींची नावं तर सुजाण, सजग अशा वाचकाच्या मनात नक्कीच तरळत राहतात. व्यंकटेश माडगुळकर, गंगाधर गाडगे, अरविंद गोखले, पुभा भावे यांनी जसं नवकथेला परिमाण दिलं, तसं आज स्त्रीवादी साहित्य असा एक शब्दप्रयोग करून गौरी देशपांडेंच्याच बरोबरीने आशा बगे, सानिया, मेघना पेठे, प्रिया तेंडुलकर यासारखी नावं घेतली जातात. आज थेटपणे त्यांनाच प्रश्न विचारूया. आज आपल्याकडे आलेल्या आहेत आशा बगे आणि सानिया. खरं तर ही भेट फारच मौलिक आणि दुर्मिळ अशी म्हटली पाहिजे, पण 30 मिनिटाचा कालावधी आणि तुम्हा दोघींना काही प्रश्न विचारणं या अर्थाने तुमच्याकडनंच आम्हाला खूप उत्तरांची अपेक्षा आहे. तुम्हाला दोघींनाही एक कॉमन असा पहिला प्रश्न मी विचारते की तुमच्या दोघींचंही साहित्य महाराष्ट्रातल्या विद्यापीठामध्ये प्रथम वर्षापासून ते पदव्युत्तर वर्गापर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारे लावलं जातं आणि स्त्रीवादी साहित्य किंवा समस्या प्रधान साहित्य या शीर्षकांखाली आपल्या काही कथासंग्रहांची किंवा कादंबऱ्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात येते. तर स्त्रीवादी साहित्य म्हणजे स्त्रियांचं दुःख ज्या साहित्यामध्ये चित्रित केलं जातं त्याला स्त्रीवादी असं म्हणावं का? आशाताई, मला असं वाटतं की लेखनाच्या, स्त्रियांच्या किंवा कुणाच्याही लेखनाबद्दल वाद इजम कुठली भूमिका असं घेऊ नये. पण जर स्त्रीवाद स्वीकारूनच एखाद्या अनुभवाकडे स्त्रीच्या पाहिला जात असेल तर मला वाटतं की त्याचा माझ्यापुरती अशी व्याख्या मी अशी करते की स्वतःच्या जगण्याबद्दलची निवड न करता आलेली जी परिस्थिती आहे त्या जाणीवेची सजगता आणि त्याच्यानंतरची पायरी म्हणजे त्याच्याबद्दलचा प्रकट उद्गार आणि निषेध, अशा दोन्ही गोष्टीला मी स्त्रीवाद म्हणते. पण लेखनाच्या याच्यामध्ये मला असं वाटतं की फक्त ती जाणीव असणं आणि ती जाणीव प्रगट करत असताना जीवनाचा पूर्ण अंतरंग ढवळून टाकण्या इतका वेध घेता येणं. कारण की जे स्त्री दुःख म्हणून म्हटलं जातं ते संपूर्ण मानवी दुःखाचा जर एक अंश म्हणून बघता आलं तर ते हवं असतं. आम्हाला ते अभिप्रेत असतं असं मला वाटतं. नुसतं स्त्रीवाद किंवा अशी भूमिका घेऊन आम्ही लिहिलेलं नाहीये. सानिया, मलाही असंच वाटतं की मी एक लिहिताना तो मी स्त्रीवादी लिहिते आहे, स्त्रीच्या समस्येबद्दलच लिहिते आहे अशी माझी भूमिका तरी कधीच नसते. माझ्या दृष्टीनं स्त्रीवाद हा एक दृष्टिकोन आहे, तो स्त्रीकडे माणूस म्हणून बघण्याचाच दृष्टिकोन आहे. त्यामुळे आता आशा ते म्हणाल्या तसं की स्त्रीच्या दुःखाचा मनुष्याचंच दुःख असा म्हणून केलेलाच तो एक विचार असतो. तेव्हा मी लिहिताना ते तसंच लिहिते. त्यानंतर ते माझं साहित्य स्त्रीवाद आणि स्त्रीच्या समस्या केवळ याच एका चौकटीत बसवलं जात असेल तर ते मला वाटतं ते अपुरं आहे. आणि स्त्रीवाद हा जो दृष्टिकोनच आहे स्त्रीकडे माणूस म्हणून बघण्याचा, तो कदाचित मी एक स्त्री म्हणून वाढताना, सजग स्त्री म्हणून वाढताना मी अंगीकारला असेल आणि तो आवश्यक आहे असंही मला वाटतं. पण साहित्याचं मूल्यमापन करताना केवळ तोच एक दृष्टिकोन ठेवणं मला पुरेसं वाटतं. मग स्त्रीवादाचं जे गमक आहे ते म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध असं काहीसं म्हटलं जाईल असं वाटतं का तुम्हाला? हो, स्त्रीने घेतलेला स्वतःचा आत्मशोध आणि त्या आत्मशोधाचा मार्ग आणि तिथे पोचता येणं न येणं ह्याच्यावर तो अवलंबून नाही आहे. की एखाद्या स्त्रीला विशिष्ट ठिकाणी पोचता नाही आले त्या शोधामध्ये किंवा त्या शोधामध्ये ती असफलही झाली असेल पण तिने शोध घेणं किंवा शोध घ्यावासा वाटणं ही गोष्ट मला महत्वाची वाटते. पण याचा अर्थ असा की स्त्रीवादी साहित्य असं कोणतंही लेबल तुम्हाला
तुमच्या साहित्यावरती अजिबात नको आहे असं म्हणाल का? असं मला तरी वाटतं की त्या दृष्टीने जर आमच्या लेखनाकडे पाहिलं, मी माझ्यापुरतं बोलते, की आम्हाला शेवटी शोध घ्यायचा तो माणसाचा, आणि माणूस म्हणून मग आम्ही आमच्या पुष्कळदा तर लिखाण करताना असं वाटतं की सुरुवात केलेली आहे ती स्त्री म्हणून या अनुभवाकडे नाही बघितलेलं आहे, पण शेवटी आमचं स्त्री असणं ह्यांनी आमची दृष्टी मग अशी ती निगडीत होत जाते. परंतु आम्हाला जे सांगायचं ते आम्ही फक्त स्त्री म्हणून नाही पाहिलेलं, तर माणूस म्हणून किंवा संपूर्ण माणसाचा शोध आम्ही घेतो. त्या माणसाच्या शोधामध्ये एकाचा दुसऱ्यावर होणारा परिणाम असतो, न होणारा परिणाम असतो, सुसंगत आणि विरोधी अशा दोन्ही गोष्टीतनं आम्ही त्या माणसाच्या जगण्याकडे बघतो. मग इथे फक्त माणसाच्या यशाची गाथा नाही आहे ती, माणूस कुठेतरी असफल पण झाला आहे त्याच्याबद्दलही आम्हाला सांगायचं असतं, आणि त्या असफलतेचा शोध सुद्धा आम्ही त्याला आत्मशोधच म्हणतो. म्हणजे आता प्रवास आपल्या बोलण्याचा चाललेला आहे तो आत्मशोधाचा किंवा असफलतेचा, याच्यावरूनच असं आठवण आली की म्हणजे एका ठिकाणी जर पोहोचायचंय तुम्हाला आणि पोहोचता नाही आलं म्हणून ती वाट वाया नाही जात. तुम्हाला त्या वाटेमध्ये आणि इतर इतक्या गोष्टी येऊन मिळतात की त्या शोध तुमचा समृद्ध होत जातो, आणि मग शेवटी तिथे येऊन जिथे पोहोचायचं असतं ते पोहोचणं फक्त एखाद्या उपचारापुरतं असतं असं मला म्हणायचं. म्हणजे लेखनातून आम्हाला हे साधायचं असतं, प्रत्यक्ष आम्ही किती साधतो ही गोष्ट निराळी. म्हणजे आता हा सगळा जो प्रवास आहे तो आपला निर्मिती प्रक्रियेकडे घेऊन चाललेला आहे तुमच्या बोलण्यातनं, कारण तुम्ही हा तो शोधच घेता आहात. तर त्यावरूनच असं वाटतं की तुमच्या एवढे कथासंग्रह, झुंबरपासून मारवापासून ते सेतू सारखी आपली कादंबरी, त्रिदल सारखी कादंबरी, या सगळ्या कादंबऱ्यांच्या मध्ये तुम्हाला हे जे तुम्ही आत्ता बोललात ते किती साध्य झालेलं आहे असं तुम्हाला वाटतं? साध्य होण्यासंबंधी मला नाही सांगता येत की साध्य झालंच असेल किंवा झालंच नसेल, पण आम्हाला त्या पूर्ण प्रवासामध्ये तिथपर्यंत जाण्याचा मला आनंद मिळाला. तुम्ही सेतूचं हे दिलं की सेतूमध्येही पूर्णपणे मुळ तुटलेल्या माणसाची कथा आहे की तो कुठेतरी आपल्या मुळ शोधतो, पण ही मुळ सापडण्याची कथा नाहीये. ती सापडली किंवा न सापडली हा त्या कथेचा केंद्रबिंदू नाही आहे. तर तिथपर्यंत येताना माणसाला काय भोगावं लागतं, काय भेटतं आणि काय भेटत नाही याची ती कथा आहे. आशा बगे हे नाव घेतल्यानंतर असंख्य आणि विविध कथानकं तुम्ही आतापर्यंत आम्हाला दिलेली आहेत. एकही कथानक दुसऱ्या कथानकाच्या सारखं नाही आहे, हा आपला अगदी महत्वाचा असा विशेष आहे. तर या विविध अशी कथानकं आणि तुम्ही हे सगळं देतात त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठेतरी ना एक पुराणकालीन किंवा ज्याला आपण म्हणू की व्रतवैकल्य, सण यांचा सुद्धा कुठे ना कुठे संदर्भ येत जातो. तो थोडासा लोकसंस्कृतीशी सुद्धा निगडीत असा काही सुद्धा भाग असतो. या सगळ्याचं बीज कशात आहे? ते माझ्या वैयक्तिक आयुष्यातही आहे, आणि ती व्रतवैकल्य आणि सण तर त्या अनुभवाचा भाग म्हणून येतो. असा सहजगत्या की जी पार्श्वभूमी असते किंवा जी पोत असतं, माझं स्तर असतो आपल्या लिखाणाचा, त्याच्यात ते आलेलं असतं. ती मुद्दाम द्यायची म्हणून दिलेली नसतात, तर ती एक अनुभवाचा एक भाग म्हणून आलेला असतो. आणि ह्या तऱ्हेचं माझं पूर्वायुष्य म्हणजे लग्नाचं आयुष्य, आधीचं आयुष्य होतं. त्याच्यामुळे या संबंधीचे जे उल्लेख आहेत ते अपरिहार्यपणे असे आले. पण त्या सणांसंबंधी किंवा व्रतवैकल्यांसंबंधी मला लिहायचं नसतं की मला एखाद्या सणाचं किंवा एखाद्या व्रतवैकल्याचं विवेचन करायचे असा भाग नसतो तो. तर तो एक आपला वे ऑफ लाईफ असा एक अपरिहार्य म्हणून येतो. तुम्ही लोकसंस्कृतीचं म्हणालात तर लोकसंस्कृतीबद्दल मला नाही सांगता येत. त्यांच्या व्रतवैकल्याच्या हे वेगळे आहेत. त्यांच्याकडे निसर्गाकडे किंवा निसर्गाला भय आणि भीती म्हणून पूजा करणारी लोकसंस्कृती आहे. तर त्याच्यापासून मी जे लिहिलेलं आहे ती वेगळी गोष्ट. म्हणजे मला म्हणायचं आपल्या कथांमध्ये एक संस्कार आहेत, मूल्य आहेत, हे सगळं या कथेला आपसूक बिलगतात. तुम्हाला कारागिरी करावी लागत नाही. क्राफ्ट्समनशिप हा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये नाहीये. ही अशी उत्स्फूर्त असं जे तुम्हाला बिलगणं जे चालू आहे, या अर्थाने निर्मिती प्रक्रियेबद्दल जरा थोडंसं विस्ताराने बोललात तर बरं. निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगणं खूप कठीण आहे. ती फार अशी अवघड गोष्ट आहे सांगणं. म्हणजे की आता मी तुम्हाला म्हटलं की एका विशिष्ट म्हणजे जीवन प्रणालीमध्ये माझं आयुष्य गेलं, त्याच्यामुळे मी ते तसं लिहिते. पण त्याच्यात मला जो गवसलेला माणूस आहे
तो मी लिहिताना आजच्या संदर्भात लिहिते त्या माणसाला, आजच्या संदर्भात बघते. म्हणजे मी असं नाही म्हणू शकत की मी असं पाहिलेलं आहे म्हणून मी असं लिहिते. असा अन्वय निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात मला करता येत नाही. मला असं वाटतं की मी कुठलाही माणूस माझ्या समोर ज्यावेळेस लेखनाचा अनुभव म्हणून येतो तो त्यावेळेस मला संपूर्णपणे अज्ञात असतो. मला असं वाटतं सानियाशी माझं बोलणं झालेलं आहे आधी आणि आमचे अनुभव जुळतात. तुम्ही तिला विचारणारच आहे त्यांना. तर त्या माणसाला मला असं वाटतं की हा माणूस मला कुठेतरी ओळखीचा करून घ्यायचा आहे, कुठेतरी थोडा माहिती आहे आणि बाकीचा माहीत करून घ्यायचा आहे. आणि मग त्या माणसाच्या अनुषंगाने तुम्ही मगाशी कथानक शब्द वापरला, कथानक नसतं मला वाटतं. माझ्या ह्याच्यामध्ये वेगळी वेगळी माणसं भेटतात आणि त्या माणसाचा वेगळ्या वेगळेपणा आणि त्याचा माझ्याशी आणि माझ्या इतर अनुभवाशी जो मला नातं जोडायचं आहे ते शोधण्यामध्ये मला तो थोडासा माणूस उलगडत जातो. सोपं असं आपण म्हणतो रुक्मिणी याच कथेबद्दल जर बोललो तर ही भेटले कुठे? रेणू त्याच्यातलं सगळा हा जो आहे हे सगळं माणसंच म्हणतो. ते भेटली असं जर सांगायला गेलं ना तर मी त्या रुक्मिणीतल्या सगळ्या वरखच काढून टाकाल. त्याची म्हणजे आमच्या माहेरघरामध्ये एक पुजारी होता आणि एक घरातली तरुण मुलगी होती. तर ती माझ्या आधीच्या पिढीतली. तर तिने पळून जाऊन त्या पुजाऱ्याशी लग्न केलं आणि त्यांनी आमच्या घरामध्ये खूप असा हलकळलोळ माजला. तर मला असं वाटलं की हे तिने कसं केलं असेल. आणि मी खरं म्हणजे मी त्या पुजाऱ्याच्या दृष्टीने पाहायला पाहिजे ना की त्याला कसं वाटलं असेल की एखाद्या गर्भश्रीमंत घरातल्या एखाद्या मुलीशी असं लग्न करणं. आणि तर त्या दृष्टीने मी बघता बघता मग मला असं उलटच झालं माझं. ते मला ती रेणूच सापडली. म्हणजे ती रेणू ही त्या पुराणकार कीर्तनकाराची मुलगी असं झालं ते. आणि मग तो बाकीचा तर परिसर तो माझाच होता. त्याच्यामुळे मला काही लिहिणं पण ही अशी आहे म्हणजे एक निर्मिती प्रक्रिया. तुम्हाला एखादी गोष्ट सुचते ती इतकी निग्लिजन्स असतं त्याच्यामध्ये की तुम्ही नंतर सांगू शकत नाही की त्याचा एवढा मोठा वृक्ष तयार झाला. थोडंसं आशाताईंकडनं आपण सानियाशी बोलूया. सानिया या नावाबद्दल असणारं कुतूहल तर वाचकांच्या मनात कायम गुंजी घालणारं असं आहे. पण ते केवळ तिथपर्यंत थांबलं नाही. आता सानियाला स्वीकारलेलं आहे तिच्या आडनाव नसलेल्या नावासकट शुद्धपणे असं तुमच्या भूमिकांमधल्या कथा गाजल्या, तुमची स्थलांतर अवकाश गाजलेला आहे. तर तुमच्या संपूर्ण कथा कादंबऱ्यांमधल्या अशा आत्मप्रत्ययाच्या वाटा धुंडाळत जाणाऱ्या स्त्रिया तुम्हाला कुठे सापडल्या? मला वाटतं त्याचं एकच उत्तर संभवतं की आपण जगता जगता आपल्याला बरंच काही सापडत जातं आजूबाजूला. ते तसंच्या तसं मात्र नसतं. कारण मला असं वाटतं की मग आपली जी सर्जनशीलता म्हणून जी असते ती आपण कुठेतरी वापरतो. आपला एक काही अनुभव असतो, आपण पाहत असतो, वाचत असतो, ऐकत असतो, त्याच्यातनं आपण एक काहीतरी मिश्रण करून मांडत असतो निर्मिती प्रक्रिया. आणि मला असं वाटतं ती निर्मिती प्रक्रिया खूप महत्वाची असते. तेव्हा अमुक एक स्त्री मला अमुक एकीतच सापडली असं म्हणणं फार कठीण आहे. ती मला अशीच आजूबाजूला सापडली, कुठेतरी सापडली, असं एवढंच त्याला त्याच्याबाबत मला वाटतं म्हणतं. हा प्रश्न विचारण्याचं कारण असं होतं की नंदिता, जान्हवी यासारख्या आहेतच, पण तुमच्या संदर्भात आणि आशाताईंच्या संदर्भात जो थोडासा फरक आहे तो असा की तुम्ही महाराष्ट्रापासून थेट जपानपर्यंत गेलेला आहात. तुम्ही तुमचं मूळचं वास्तव्य इथलं जे आहे मातीचं असलेलं वगैरे ते गेल्या 25 वर्षांपासून सोडलं आणि तुम्ही इथे गेलात. त्यामुळे तुमचं निकोप अधिक आसुसलेलं असं जे मन आहे त्यांनी जे जे काही पाहिलं अनुभवलं ते तुमच्या कथांमध्ये किती आणि कशा प्रमाणात उतरलं हे जरा तुमच्याचकडनं ऐकायला आवडेल. ते तर किती उतरलं हे मला वाटतं कदाचित वाचक सांगू शकतील. मला स्वतःला असं वाटतं की माझा परीघ विस्तारला, माझी दृष्टी विस्तारली. त्यामुळे माझ्या कथेत जी माणसं येतात ती मला केवळ मराठी, केवळ एका विशिष्ट गावची, विशिष्ट आडनावाची अशी कधी दिसत नाही. हे मात्र जरूरच आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतातली असतात आणि आता अलीकडे तर माझं परदेशात वास्तव्य झाल्यामुळे काही परदेशातली. आणि या सगळ्या माणसात काय सारखेपणा आहे याकडे माझं एक सतत लक्ष असतं. माणसाचा सगळीकडे असणारा मूलभूत एकटेपणा, माणसाला असणारी सुखाची आनंदाची ओढ आणि त्याच्या वाट्याला येणारं अपरिहार्य दुःख आणि पडणारे ताण आणि प्रश्न यात काय सारखं आहे याकडे माझं सतत लक्ष असल्यामुळे मला असं वाटतं की ते मी कुठेतरी टिपायचा प्रयत्न करते. ते किती येतं, किती मला मांडलं जातं हा पुन्हा वेगळा प्रश्न आहे. त्यामुळे त्या दृष्टीने मला असं वाटतं की याचा मला खूप फायदा मिळाला. मी बाहेर गेले, बाहेरच्या परिघात गेले
आता कितपत उत्तरलं ते मला माहित नाही. माझ्या दृष्टीने मी प्रयत्न करत असते. ते म्हणजे जपानमध्ये राहणारा तुम्ही महाराष्ट्रापासून जेव्हा एवढ्या लांब असतात किंवा तुम्ही एकदम तामिळनाडू हा तुमच्या कथांमधलं एक ठिकाण म्हणून जेव्हा असतं त्यावेळेला गेल्या एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही इथे नाही, पण इथे झालेले जे काही बदल आहे या बदलांच्याकडे तुमचं लक्ष नसतं, तर तुमचं माणसाच्या माणूस पण असलेल्या त्या नाते संबंध हा तुमच्या संपूर्ण या सगळ्या कथा कादंबऱ्यातला जो केंद्रबिंदू आहे. तर या नातेसंबंधांबद्दलचं म्हणून तुम्ही जरा तुमचं विवेचन करावं. मनुष्य मनुष्याचे नातेसंबंध हे तर मला वाटतं अगदी कायम सनातन असं एक त्याच्यात आपल्याला अतिशय रस वाटतो आणि जे अतिशय गुंतागुंतीचं वाटतं आणि तरी अतिशय आकर्षक वाटतं असं काहीतरी ते आहे. त्याचा आम्ही सतत शोध घेत असते. कुठे काय घडलं आहे याकडे माणूस म्हणून लक्ष असतं, नाही असं नाही. कारण मी जरी या भूमीपासून लांब बसले तरी काय घडतंय, पण तो तपशिलाचा भाग झाला. मुळात असं आहे की मानवी नातेसंबंधातली जी व्यामिश्रता आहे, त्यातली जी गुंतागुंत आहे ती कुठेतरी मनाला भिडलेली असते, त्याच्यात प्रश्न पडलेले असतात. मला सर्वसाधारण असं लक्षात आलंय की एक लेखिका म्हणून आणि एक माणूस म्हणून मला फार प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांचा मी जो स्वतः शोध घेते तो मी कुठेतरी माझ्या माणसांकरवी माझ्या लेखनातनं मांडत जाते की याची उत्तरं काय आहेत, यात आपण काय 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 शोधतो आहोत, यातनं आपल्याला काय मिळालेलं आहे. काही वेळेला ते मिळतं, सगळं ते मिळत नाहीच आणि उत्तर मिळत नाहीत हे शोध घेता घेताच लक्षात येतं. मला वाटतं तो शोधाचा जो प्रवास आहे तो फार महत्वाचा आहे आणि त्या प्रवासात आपण गोळा करत गेलेला थोडासा एक शहाणपणा म्हणा किंवा आपल्या वाट्याला आपण बांधत नेणारी प्रगल्भता म्हणा ही मला फार महत्वाची वाटते. तेव्हा माझी कथा आणि कादंबरी संपते तरी ती तशी एका अर्थाने संपत नाही. कारण मला असं वाटतं की प्रत्यक्ष आयुष्य काय आपल्या कुठल्याच एका क्षणी संपत नाही. तुम्ही संपलात तरच ते संपतं, पण तरी देखील नातेसंबंध शिल्लक उडतातच. तेव्हा मी जे आयुष्याकडे आणि माझ्या माणसांकडे पाहते ती या तऱ्हेने पाहते. जो प्रश्न मी आशाताईंना विचारलेला होता तोच निर्मिती प्रक्रियेचा प्रश्न. ह्या प्रश्नामध्ये मला औत्सुक्य किंवा आमच्या वाचकांना पण औत्सुक्य या अर्थाने आहे की अशा काही लेखिका जेव्हा कथा लिहायला बसतात त्यावेळेला नेमकं मनात जे जे काही येत असतं आणि ते कथेच्या रूपात आपसुक आपततः येत असतं, काय करावं लागतं, कशी असते ही ती थोडीशी अबोध जरी असली तरी तुम्ही थोडं सुबोध करून सांगा. अवघड तर असतेच खरी. माझ्या पुरतं बोलायचं तर मला आधी माणसं दिसतात, कारण मी म्हटलं तसं त्यांच्यातली नाती दिसतात, त्या नात्यातली गुंतागुंत लक्षात येते आणि मी म्हटलं तसे त्यातले प्रश्न मला दिसायला लागतात येते आणि मग मी मांडत जाते. माझ्या डोळ्यासमोरही अमुक एक कथानक आहे, एक गोष्ट आहे असं नसतं. ती गोष्ट आणि कथा आपोआप घडत जाते, तसं आयुष्यात घडत जाते. आपल्याला आपल्या आयुष्याची गोष्ट तुम्ही त्या आयुष्यात पार करून एका विशिष्ट बिंदूला पोहोचलात आणि मागे वळून पाहिलं तरच कळतं. ते लिहितानाही तसंच काहीच होतं. कथानक ठोस असं काही डोळ्यासमोर नसतं, पण ती माणसं त्यांची गुंतागुंत आणि ते मी कुठेतरी मांडते. आधी मनात एक असा त्याचा एक आलेख तयार होतो की ही माणसं आहेत, त्यांची अशी अशी नाती आहेत, ते असे कुठेतरी ताण येण्याचा संभव आहे आणि मग मी साधारणपणे लिहायला सुरुवात करते आणि मग त्याच्यात मी जितकी गुंतत जाते तितके मला ते जास्तीत जास्त ती मला माणसं कळायला लागतात. आता अगदी आशाताई म्हणाले तसंच आहे ते की ती माणसं आपल्याला पूर्णपणे आधी माहितीच नसतात. आपणच त्यांची ओळख करून घ्यायला लागतो, आपणच त्यांच्याबरोबर राहायला लागतो. विशेषतः माझ्या स्थलांतर सारख्या कादंबरीत हे फार प्रकर्षानं असं घडलेलं आहे की मला ती 3 माणसं फार चांगल्या रीतीने दिसत होती, नंदिता, जगदीश आणि सावित्री. त्यांची नाती दिसत होती, पण नक्की काय घडतंय ते मला आधी माहित नव्हतं. मी लिहित गेले तसतसे मला ती माणसं जास्तीत जास्त कळायला लागली आणि मी त्यांच्यात गुंतत गेले, एक लेखिका म्हणून गुंतत गेले आणि तो सगळा एक निर्मितीचा एक प्रवास असतो प्रत्यक्ष लिहिण्याचा. भाषेच्या मध्ये असलेलं जे भ्रष्ट रूप आहे ते इंग्रजीने आजकाल बऱ्याच कथांमध्ये आणलेलं आहे. म्हणजे इंग्रजीच वाक्यामध्ये, काही वेळेला तर मराठी म्हणजे देवनागरी हे असते, परंतु संपूर्ण इंग्रजी वळणाचीच ती सगळी कथा असते. अशा आत्ताच्या इतरांनी लिहिलेल्या, प्रामुख्याने स्त्री लेखिकांनी लिहिलेल्या कथांबद्दल त्या वाचत असताना आपल्याला काय वाटतं सानिया? मला असं वाटतं, मी स्वतः असं मी सांगितलं तसा विचार करते की मी जेव्हा मराठीत लिहित असते तेव्हा मला असं वाटतं की मूळ माणसं जरी इंग्रजी बोलत असली तरी ती इंग्रजी तिथं आणण्यात त्यात काही फारसं मला ते गैरलागू वाटतं, म्हणून मी ते मराठीतच लिहिते. मुळात ती मी म्हटलं कसं की तामिळमध्ये बोलत असेल तर मी ते तामिळ संभाषण लिहून काढून त्याचा काही उपयोग होणार नाही, ते संवादाचं पूलच तयार होणार.
पण इतरांनी प्रयोग केले तरी मला असं वाटतं की ठीक आहे, ती त्यांची प्रयोगशीलता आहे. म्हणजे त्याबद्दल मी त्याबद्दल काही म्हणणं काही योग्य नाही. म्हणजे मलाही जाणीव आहे की काही जण लिहितात, मी स्वतः तसं करणार नाही. गौरी देशपांडे आणि तुम्ही यांच्याबद्दल नेहमीच बोललं जातं. म्हणजे तसं अशा त्यांच्या त्या कथा वेगळ्या कथा आहेत, परंतु गौरी देशपांडेंचं नाव घेतलं की पुढचं नाव सानियांचं घेतलं जातं. अशा ह्या असोसिएशन हे जे आहे, आता हाही एक इंग्रजी शब्द, पण हा जो येतो याच्यामुळे काय वाटतं तुम्हाला मनामध्ये? माझं त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, गौरी देशपांडे फार चांगली लेखिका होती. मी तिचं अतिशय आवडीनं वाचत होते आणि माझं सुदैव असं की ती मला आयुष्यात मैत्रीण म्हणूनही लागली. तेव्हा आम्ही छान आमच्या दोघींची मैत्री झाली, म्हणजे आमची चर्चा आणि गप्पा होत असत. मला असं वाटतं की तिच्या लेखनाचा एक वेगळा बाज होता. तिनंही स्त्रियांबद्दल लिहिलं आणि तिच्या स्त्रीचं स्वातंत्र्य आणि त्या पलीकडे माणसाचं स्वातंत्र्य हे जे तिला अभिप्रेत होतं याचा तिनं शोध घेतला. माझाही शोध थोडा बहुत त्या अंगाने असतो. तेव्हा मी स्वतःला असं पाहते की आम्ही एका वाटेवरच्या सहप्रवासिनी आहोत. तिचा मार्ग वेगळा आहे, तिची पद्धत थोडी वेगळी आहे, माझा मार्ग आणि माझी पद्धत वेगळी आहे. पण आम्ही दोघी एकमेकांचं समजून घेत होतो, वाचत होतो आणि सुदैवाने आम्ही काही वाटा एकत्र चाललो. तेव्हा आम्ही सहप्रवासिनी आहोत आणि तरी आम्ही वेगळा आहोत आणि एकत्र आहोत, त्याचा मला मैत्रिणी म्हणून आनंद आहे. गौरी देशपांडेंच्या कथा आणि तुमच्या कथा याच्यामध्ये जो तुम्ही आता मुद्दा मांडला स्त्री स्वातंत्र्याचा, तर असा एक थेट प्रश्न की स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? मी स्त्रीच्या स्वातंत्र्याकडे अशा आणि बघते की ते माणसाचं स्वातंत्र्य. तुम्हाला माणूस म्हणून तुम्ही जेव्हा जगता आणि जगत असता तेव्हा वेळोवेळी तुम्ही निवड करत असता. वेगवेगळ्या तऱ्हेची निवड असते, ती परिस्थितीची असते, माणसांची असते, कुठल्याही निर्णयाची असते. ते तुम्हाला निर्णय स्वातंत्र्य एक माणूस म्हणून आहे की स्त्री म्हणून तुमच्यावर समाजाने घातलेल्या काही कृत्रिम चौकटी आहेत आणि त्या चौकटी असतात. आपल्याला ते माहितीच आहे की शतकानुशतक त्या चौकटी होत्या. एका विशिष्ट दुय्यम स्थानावर स्त्रीला बसवलं गेलं वेगवेगळ्या कारणाने आणि स्त्री स्वतः त्याच्यात इतकी अडकली की ते तसं आहे हे कळायला सुद्धा अनेक वर्ष जायला लागली. स्त्री चळवळ आणि स्त्रीवाद हे त्याचा चांगल्या जोमाने उदय व्हायला लागला. पण हे सगळं सोडून आता स्त्री बाहेर पडायला लागलेली, तेव्हा तिला तो स्वातंत्र्याचा अर्थ कळतो आहे. तर मला असं वाटतं की माणूस म्हणून आपल्याला असलेलं स्वातंत्र्य याचा अर्थ कळणं, त्या स्वातंत्र्याची वाट धरणं, त्यासाठी काही करणं, त्यासाठी स्वतःला प्रगल्भ करणं, आपल्या आजूबाजूच्या माणसांना सजग करणं, हा स्वातंत्र्याचा मार्ग आहे असं मला वाटतं. तुम्हाला अशा त्याच्याबद्दलचं वेगळं असं काही मुद्दा नाही? हाच म्हणजे स्त्रीचं स्वातंत्र्य म्हणजे माणसाचं स्वातंत्र्य हेच मी मानते. पण स्वातंत्र्याबरोबर काही एक जबाबदारी आणि बांधिलकी सुद्धा फार महत्वाची असते आणि ती आपण स्वीकारली असते, म्हणूनच आपण स्वातंत्र्य हा शब्द उच्चारतो. स्वातंत्र्याचा कुठलाही काळा रंग का असतो तर पांढरा रंग असतो म्हणून असतो, अशी जी संकल्पना आहे तसंच आहे की स्वातंत्र्य का आहे तर कुठे एका विशिष्ट प्रकारची बांधिलकी आहे म्हणून स्वातंत्र्य हवं आहे. ते बांधिलकी स्वीकारायला स्वातंत्र्य असं मी स्वातंत्र्याचा अर्थ करते. एक महत्वाचं आणि गौरी देशपांडेंनी ते सांगितलेलं आहे की आपण जेव्हा आपल्या स्वातंत्र्याचा विचार करतो तेव्हा त्या दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा आदर ही फार महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा तुम्ही स्वतःचंही स्वातंत्र्य आणि दुसऱ्याचं स्वातंत्र्य यांची जेव्हा तुम्हाला जाणीव होते तेव्हा ते खरं स्वातंत्र्याची वाट असते. पण गेल्या एक 10 वर्षांच्या मध्ये स्त्रियांनीच लिहिलेल्या कथांमध्ये एक बोल्डनेस आलेला आहे, धीटपणा, की ज्याचा उपयोग या शब्दाचा सुद्धा आपापल्या पद्धतीने प्रत्येकाने करून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या बोल्ड कथा मराठीमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे फारशी नावं न घेताच मी तुम्हाला असं विचारते की काळ बदलतो त्याप्रमाणे कथा ह्या बदलणार, तर तुमच्या कथा का बरं अशा धीट कथा नाही झाल्या आशाताई? आम्हाला ज्या तऱ्हेने अनुभव मांडायचा होता त्या तऱ्हेने आम्ही मांडायचा प्रयत्न केला. त्याच्यात कदाचित त्या अनुभवाची मागणी अशा धिटायची नसेल असं असू शकतं, किंवा तसं न होणं ही आमची मर्यादा सुद्धा असेल असंही असू शकतं. एखादा अनुभवाचा माणूस म्हणून शोध घेताना त्याला खरोखर त्या तऱ्हेच्या तुम्ही जो म्हणता बोल्डनेस त्या तऱ्हेने जर अभिव्यक्त करणं ही जर त्या अनुभवाची निकड असेल तर काही हरकत नाही, तसं यायलाच पाहिजे. पण ते जे निकड नाही आहे ती तर मग तसं होणं हे काही मला गरजेचं वाटत नाही. अशा माझ्याच बंधनातून आणि माझ्याच म्हणजे काय सामर्थ्यातून हे सगळं होत असतं. पण तरी तुम्हाला असं वाटतं ना की तुमच्या कथा या गेल्या 8-10 वर्षांमध्ये
नक्कीच थोडीशी एक वेगळी वाट चुकवणार आहे. हो, शेवटी आपली वाट ना आपणच मोडत आणि पुसत जात असतो. आपण लिहिताना लिहितो म्हणजे काय करतो, आपण स्वतः घडतो, स्वतः मोडतो. बरोबर. ही आपली प्रक्रिया आपली स्वतःची जगण्याच्या बाबतीत असते. आणि जगण्याची प्रक्रिया आणि लेखनाची प्रक्रिया मी भिन्न मानत नाही. असं मला असं वाटतं की त्याच्यामुळे हा असं होत असलं पाहिजे असं वाटतं. सानिया, याच धीटपणाचा आपण नाही, मी खरं त्याकडे असं धीट आणि नाही धीट असं मला वाटतच नाही. मला असं वाटतं की लिहिताना जे आपल्याला जगण्याचा जो अर्थ असतो तो आपण आपल्या सामर्थ्यानिशी मांडावा, जसा असेल तसा मांडावा. तेव्हा मी अमुक एक लिखाण धीट आहे असं हे म्हणणं सुद्धा मला असं वाटतं ते कुठल्या तरी एका चौकटीत बांधणं आहे. तो तसा अनुभव असेल, त्याची तशी ती निकड असेल त्या लेखिकेची किंवा लेखकाची, आणि त्याने तसं ते मांडलं असेल आणि ते मांडताना ते कलात्मक असेल, त्याच्यातनं काही आयुष्याचा शोध घेऊ पाहिला असेल तर ते चांगलंच आहे. किंवा ते अपरिहार्य असेल, अनुभवाला अपरिहार्य असेल तर ते आवश्यकच आहे लिहिणं. त्यामुळे हे लेबल लावलं की तुम्ही लगेचच ते बंदिस्त करून टाका. आणि तुम्ही मग भाषेबद्दल विचारलं ना, ते सुद्धा इथे लागू पडतं की अशा प्रकारचं इंग्रजी, जर इंग्लिश भाषा किंवा त्या वळणाची भाषा त्या अनुभवाला गरजेची असेल तर ती तिथे आपल्या अनुभवाचा भाग म्हणून येत असेल तर खटकत सुद्धा नाही. असं होतंय ना पुष्कळ, अगदी शक्य आहे. असं होतं. तुमच्या दोघींच्या कथांबद्दल, आपल्या तर कथेचं त्याचं दृश्य माध्यमाने ती स्वीकारलेली पण होती, पिंपळपान किंवा याच्यामध्ये गेलेली होती. तर अशा वेळेला ही कथा टेलिकास्ट होताना काय नेमकं काय वाटलेलं आहे, त्याच्यातल्या काही मर्यादा जाणवल्या का, तो किती सशक्त असं या माध्यमाने स्वीकारल्यामुळे या कथेमध्ये असलेले मूळचे पैलू तुम्हाला जास्ती करून जाणवले? मला असं वाटतं की माझी कथा झाली दोन्ही होतं. ते काय, ते माध्यम वेगळं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते जसं आपण लिहितो तसंच्या तसंच ते नाही असं वाटतं नक्कीच. काही काही पैलू त्याच्यातनं राहून गेले, पण ते माध्यमही खूप जबरदस्त आणि चांगलं आहे. ही गोष्ट खरी आहे. त्यातनं काही चांगल्या गोष्टीही निघू शकतात. ते कसं हाताळावं त्यावर आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की आम्ही ज्या फॉर्ममध्ये लिहिलं त्या फॉर्मला चिकटूनच किंवा त्या स्क्रिप्टला चिकटून कधी घेऊ नये, तर त्यातलं जे सांगायचंय ते जर उचलून जर त्याचं म्हणजे चित्रण केलं तर फोर्सफुली केलं तर कदाचित आम्ही जे सांगितलंय ते सगळीकडे आणखीन आम्ही आमच्यापेक्षा जास्त चांगलं पोहोचेल. आज आपल्याकडे सानिया आणि आशा बगे आलेल्या होत्या. अतिशय चांगला असा मनमोकळा संवाद. खरं तर 30 मिनिटांमध्ये खूप काही बोलण्यासारखं असतं, पण खूप काही राहून जातं. मला वाटतं त्या दोघींची ताकद आणि त्यांची बलस्थानं ही खरी तर वेगळी आहे, पण तरी देखील साम्य जे आहे ते त्यांच्या सजगतेमध्येच आहे. आणि मध्यमवर्गीयांच्या मुख्यत्वे कथा या आशाताईंनी लिहिल्या, तर त्याच्यापेक्षा अधिक जरा उच्च मध्यमवर्गीयांच्या कथा या सानियांनी लिहिलेल्या आहे. पण दोघींनीही वाचकांना मात्र समृद्ध केलं, संपन्न केलं. आणि त्याहीपेक्षा स्त्रीला तिच्या रुचीप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य दिलं. जो स्त्रीवादी असा शिक्का हा त्यांनाही नको आहे आणि नको होता. मला असं वाटतं या दोघींच्याही कथा या स्त्री संवादी कथा असं जर आपण म्हटलं तर तो शब्दप्रयोग कदाचित आपल्याला भावेल. आणि यापुढे तरी एखाद्या लेखकाने लिहिलेल्या लेखनावरती कोणत्याही तऱ्हेची मोहर उमटवणं हे समीक्षकांनी विद्यापीठीय अभ्यासक्रमांमध्ये ती क्रमिक पुस्तकं लावणाऱ्यांनी याचं जर भान ठेवलं तर येणारा जो वाचक वर्ग आहे मग तो विद्यार्थ्यांचा असो, त्यांना त्या पुस्तकांना एका विशिष्ट अशा फॉर्ममध्ये बंदिस्त करूनच वाचायला आवडणार नाही आणि यांच्या कथा या तितक्याच निर्लेप मनाने वाचल्या जातील असं वाटतं. आपण दोघी जणी आज इथे आला आणि थोडक्या वेळामध्ये पण एक छानसा संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद.